तोंडलीची भाजी आवडत नाही काय म्हणता? अशा पद्धतीची तोंडलीची भाजी एकदा नक्कीच बनवा. तुम्हाला देखील ही भाजी नक्कीच आवडेल. एकदा काय तुम्ही दोनदा ही भाजी मागाल. अगदी छान अशी ही चवीची चटपटीत त्याचबरोबर सिक्रेट वाटण करून आपण ही तोंडलीची भाजी बनवलेली आहे. त्यामुळे चवीला तर अतिशय छान अशी झाली. ही अमेझिंग चवीची तोंडलीची भाजी आपण कुकरमध्ये केली त्यामुळे झटपट बनवून तयार झाली. घरच्या उपलब्ध साहित्यात केलेली आहे त्यामुळे पौष्टिक रेसिपी शिकायची असतील तर कविताज किचनला सबस्क्राईब करून ठेवा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण तोंडली मसाला ही भाजी कशा पद्धतीने बनवायची ते पाहत आहोत. त्यासाठी छान कोवळी ही तोंडली घेतलेली आहे. पाण्यामध्ये अगोदर मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण ती पाण्याखाली स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर ती कट करण्यासाठी घेणार आहोत. आता या ठिकाणी ही तोंडलीची जे दोन्ही डोकाकडील जो भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा. त्यानंतर ती कट करून घ्यायची. आता या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण मसाला वांग करण्यासाठी 4 भागामध्ये कट करून ते वांग कट करतो ना, त्या पद्धतीचीच आपल्याला ही तोंडली कट करून घ्यायची. अगदी तुम्हाला 2 भागामध्ये कट करून घ्यायची असेल तरी देखील तुम्ही ती कट करून घेऊ शकता. आता अगदी छान कोवळी तोंडली मिळालेली आहे, परंतु 2 ते 3 तोंडली त्यामधील जी आहे ती पिकलेली आहे. कोवळी जी तोंडली असतात ना, ती चवीला खूप छान अशी लागतात. त्यामुळे कोवळी भेटली तर शक्यतो कोवळीच घ्या. हे पहा, अशा पद्धतीने सर्व तोंडली आपण कट करून घेणार आहोत. सर्व तोंडली आपली छान अशी कट करून झालेली आहेत. आता लगेचच एक वाटण करूया. त्यासाठी हा कविताज किचनचा कांदा लसूण मसाला हा मसाला वापरून ही तोंडलीची भाजी चवीला अतिशय अमेझिंग अशी होणार आहे. त्यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे, साधारणतः एक मोठ्या आकाराची वाटी. लसूण भरपूर घेतला आणि कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर तुम्हाला यामध्ये वेगळं काहीही टाकण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही जर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला घेतलेला नसेल तर त्यासाठी 7020 612100 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. त्यानंतर कुकरमध्ये टाकायचं तेल. तेलामध्ये 1 चमचा जिरं, अगदी थोडीशी पेडगी लाल मिरच पावडर, हळद, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित अशा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायची ही तोंडली. आता या ठिकाणी तोंडली छान अशी व्यवस्थित यामध्ये परतवून घ्यायची. तेलामध्ये अगदी 1 ते 2 मिनटं छान अशी व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी जे मिक्सरला वाटून घेतलेला जो कोरडा मसाला होता तो सर्व मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आता या ठिकाणी या तोंडल्यामध्ये तुम्हाला मसाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरं जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर आपण बनवलेला जो मसाला होता तो या ठिकाणी मध्यम तिखट असा हा मसाला बनवलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी थोडासा लाल मिरच पावडरचा मी वापर केलेला आहे आणि सर्व मसाला छान असा यामध्ये 1 मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचा. त्यानंतर खूप जास्त पाणी मी टाकलेलं नाही, अगदी 1-1.5 कप एवढं पाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि छान असं या ठिकाणी मीठ मिक्स करून द्यायचं. त्यानंतर कुकरला झाकण लावून मंद आचेवर 1 किंवा 2 शिट्ट्या करून ही तोंडली छान अशी शिजवून घ्यायची. तोंडली कोवळी असतील तर शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. थोडीशी निब्बर असतील तर तुम्हाला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्याव्या लागतील. छान तोंडली शिजत आहे. अगदी परफेक्ट झटपट 5 ते 10 मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान परफेक्ट या ठिकाणी मंद आचेवर 2 शिट्ट्या मी करून घेतल्या आहे आणि तोंडली छान अशी शिजलेली आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे वर्षातील पूर्ण 365 दिवस एकही दिवस सुट्टी न घेता दररोज येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. तसेच कविताज किचनचा कांदा लसूण मसाला, मटण मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच संपर्क करा. ऑफिशियल नंबर तुम्हाला सांगितलेला आहे. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला हा मसाला घरपोहोच मिळेल. त्याचबरोबर अगदी छान असं आपल्या हा तोंडली मसाल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. अगदी छान खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अगदी छान अशी आपली ही तोंडलीची भाजी बनवून तयार झाली आहे.
वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.